उत्तर प्रदेशमध्ये पिता-पुत्रांमध्ये सुरू असलेला संघर्ष समाजवादी पक्षाच्या फुटीनंतरच थांबणार का असा प्रश्न निर्माण झालाय। आज दुपारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत ते पक्षासंदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे। दरम्यान सायकल चिन्हावर मुलायमसिंग यांच्या गटानं दावा ठोकल्यानंतर आज अखिलेश गट देखील सायकल चिन्हासाठी आपला दावा करणार आहे। आपल्याकडे 212 आमदारांचा पाठिंबा असल्याचं अखिलेश यांचं म्हणणं आहे। त्या संदर्भातील शपथपत्रही अखिलेश यांच्याकडून निवडणूक आयोगाला दिलं जाणार आहे। एकाच पक्षात असूनही अखिलेश, मुलायमसिंग आणि शिवपाल यादव यांनी 3 स्वतंत्र उमेदवारांच्या याद्या तयार केल्या होत्या, ज्यात आपल्या समर्थक उमेदवारांना डावललं गेल्याचा आरोप अखिलेश यांनी केला। तेव्हापासून समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय। केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबद्दल उत्तर द्या असं पत्र निवडणूक आयोगानं कॅबिनेट सेक्रेटरी यांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय, मात्र यानंतर 3च दिवसात 5 राज्याच्या निवडणुका होत असल्यानं अर्थसंकल्प पुढे ढकलला जावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। केंद्रीय अर्थसंकल्प हा 8 फेब्रुवारी नंतर म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचा पहिला टप्पा झाल्यानंतर सादर व्हावा अशी मागणी विरोधकांची आहे। अर्थसंकल्प सादरीकरणामुळे निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल अशी भीती विरोधकांना वाटते। 2016-17 या आर्थिक वर्षात विकास दर अर्ध्या टक्क्यानं कमी होण्याचा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय। तसं झाल्यास गेल्या 3 वर्षात यंदा विकास दराची टक्केवारी सगळ्यात कमी असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या अंदाजामागे नोटबंदीचा काळ सरकारनं ग्राह्य धरलेला नाहीये, त्यामुळे 28 फेब्रुवारी नंतर नोटबंदीनं नेमका काय परिणाम झाला हे कळू शकणार आहे। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 2 दिवस बैठकीचा आजचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 4 वाजता पंतप्रधानांच्या भाषणानं बैठकीचा समारोप होणार आहे। दरम्यान या बैठकीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह प्रमुख केंद्रीय मंत्री उपस्थित होते। याशिवाय भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकारिणीला हजेरी लावली। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत। कार्यकारिणीच्या बैठकीत या निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा केली जाईल। सांगलीतील भिलवडी बलात्कार प्रकरणी आज पलूस तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्वपक्षीय बंद पाळण्यात आलाय। आरोपींचा तातडीनं शोध घेऊन त्यांना अटक करावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी भिलवडी पोलीस ठाण्याला घेराव घातला। तसंच भिलवडी पोलीस स्टेशनमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला, त्यामुळे भिलवडीसह परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे। या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं, तरी पोलिसांची काही पथकं आरोपींच्या शोधात आहेत। खासदार संजय पाटील यांनी भिलवडी गावाला भेट देऊन शांततेचं आवाहन केलं। पलूस तालुक्यातील भिलवडी जवळच्या माळवाडी गावात काल 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला होता। शवविच्छेदनानंतर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय। पुण्यातील संभाजी म्हणून सगळ्यांना अगदी विनम्र आवाहन करतो की काही व्हॉट्सअपवरून याच्यावरून पोस्ट फिरायला लागलेले आहेत आणि त्याला निष्कारण त्यातून गैरसमज पसरतात। कुणीतरी काहीतरी खोडसाळपणानं समाजाची ही सगळी अशांतता करण्यासाठी काही भूमिका करण्याचे प्रयत्न करणारी काही माणसं दिसत आहेत। त्याला बळी पडू नये। घटना दुर्दैवी आहे, अतिशय वाईट आहे, त्याचे सगळेजण आपण निषेध करतोय। त्या प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याची भूमिका निश्चितपणानं कायदा करेल। ते फास्ट ट्रॅकवर घेणं त्याच्या सगळ्या बाबतीमध्ये सकाळी मी सीएम साहेबांनाही या गोष्टीची सगळी कल्पना दिलेली आहे। पुण्यातील संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 4ही आरोपींची 2 दिवसांनी पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे। तर गडकरींचा पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हत्यारं नदीपात्रातून जप्त करण्यात आली आहेत। अनुचित प्रकार घडू नये यासाठी संभाजी उद्यानात लावलेल्या तैलचित्राभोवती कापडी कुंपण बसवण्यात आलंय। तैलचित्राला 10 पोलिसांचं संरक्षण देण्यात आलंय। संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा नितेश राणे यांच्या चिथावणीनंतरच हटवण्यात आल्याचं आता समोर येत आहे। कारण गेल्या वर्षी 16 जानेवारीला पुणे जिल्ह्यातल्या तुळापूरला भाषण करताना नितेश राणेंनी पुतळा हटवण्याचं आवाहन मराठा तरुणांना केलं होतं। तसंच पुतळा हटवेल त्याला 5 लाख रुपयांचा पुरस्कारही जाहीर केला होता। राम गणेश गडकरी या माणसाने आमच्या संभाजी राजांबद्दल काय काय लिहिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे? तो गडकरीचा पुतळा आधी तिकडे कसा उभा आहे, जो कोण काढेल ना त्याच्या जंगी सत्कार आणि 5 लाख रुपये त्याला मी पाठवून देईन घरी।
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीचं सूत जुळलंय। ठाण्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे, मात्र अजून जागा वाटपाबद्दल निर्णय झालेला नाहीये। ठाण्यातल्या शासकीय विश्रामगृहावर ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांकडून एकमत झालं। या बैठकीत राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेस ठाणे अध्यक्ष मनोज शिंदेंसह नगरसेवक हनुमंत जगदाळे, संजय चौपाने, नगरसेवक नजीब मुल्ला हे उपस्थित होते। वर्ध्याच्या हिंदनगर परिसरात एका व्यक्तीची धारधार शस्त्राच्या साह्यानं हत्या करण्यात आली आहे। अनुप निंबाळकर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। माजी नगर परिषद उपाध्यक्ष शंकर थोरातनं आपल्या 4 साथीदारांच्या मदतीनं ही हत्या केल्याची माहिती आहे। या प्रकरणी 4 अटक करण्यात आली असून 3 फरार आहेत। फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय। दरम्यान मृत अनुप निंबाळकर गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता। तडीपारी रद्द झाल्यानं तो नुकताच वर्ध्यात परतला होता। यानंतर बातमी कांदिवलीतून आहे। कांदिवलीत शाळेच्या दारात 5 वर्षीय मुलीचं बोट अडकून तुटल्याची घटना घडली आहे। बुधवारी कांदिवलीतल्या ठाकूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा सगळा प्रकार घडला। मात्र या प्रकारानंतर शाळा प्रशासनाच्या विरोधात मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली आहे। मुलगी जखमी झाल्यानंतर शाळा प्रशासनानं तिला रुग्णालयात भरती न करता तिच्या पालकांना फोन केला आणि पालक येईपर्यंत मुलीला शाळेतच बसवून ठेवण्यात आलं, असा आरोप पालकांनी केलाय। दरम्यान मैदानावर खेळत असताना मुलीच्या बोटाला इजा झाल्याचा दावा शाळा प्रशासनानं केलाय। वाहन चालवण्याचा परवाना काढायचा असेल तर आता आधीपेक्षा 5 पट पैसे मोजावे लागणार आहेत। ड्रायव्हिंग टेस्टसाठी आधी 40 रुपये मोजावे लागत होते, त्याऐवजी आता 200 रुपये फी आकारली जाईल। लायसन्सचं नूतनीकरण करायचं असेल तर 300 रुपयांसोबत 1000 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत। नवीन फी दरानुसार मॅन्युअल फिटनेस टेस्टसाठी 600 रुपये आणि ऑटोमॅटिक फिटनेस टेस्टसाठी 1000 रुपये भरावे लागतील। कळवा स्थानकाजवळील खारेगावजवळ रोड ओव्हर ब्रिजसाठी 6 स्टीलचे गर्डर टाकण्यात येणार आहेत। त्यामुळे रविवारी ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर स्लो ट्रेनचा सकाळी 11:20 पासून ते दुपारी 4:20 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकच्या निमित्तानं डाऊन स्लो मार्गावर कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली तर अपच्या धीम्या मार्गावर मुंब्रा आणि कळवा स्थानकावर लोकल थांबणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। धर्मांतर केलेल्या दलित ख्रिश्चनांना स्वतंत्रपणे 2% आरक्षण देऊ असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले। चेन्नई इथल्या वेल्लापुरम इथं झालेल्या दलित ख्रिश्चन मेळाव्यात ते बोलत होते। ख्रिस्ती धर्मात जात व्यवस्था नसली तरी धर्मांतरित दलितांवर अन्याय होत असल्याचं निवेदन स्थानिक लोकांनी आठवले यांना दिलं। त्यावर आठवलेंनी 2% आरक्षणाचं आश्वासन दिलंय। श्रीलंकन नौदलानं 51 भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे। हे सर्व मच्छीमार दक्षिणेतील विविध राज्यातील आहेत। मच्छीमारी करताना नजरचुकीनं सीमारेषा ओलांडून मच्छीमार श्रीलंकेत पोहोचले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था एकाच वेळेस 103 उपग्रहांचं प्रक्षेपण करून इतिहास रचणार आहे। PSLV 37 या रॉकेटच्या माध्यमातून अमेरिका आणि रशियाचे 100 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा बेत आहे। याआधी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकाच वेळेस 83 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा विचार होता, मात्र त्या 20 उपग्रहांची भर पडल्यानं त्याची तारीख पुढे 1 आठवडा ढकलण्यात आली आहे। 2008 सालात इस्रोनं एकाच वेळी 10 उपग्रह लॉन्च करून नवा विक्रम प्रस्थापित केला होता।